अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना. देवीचं पहिलं रूप कसलं आहे तर देवीचं पहिलं रूप आहे शैलपुत्री. हिमालय पर्वतराजा याची मुलगी, याची कन्या, म्हणून तिला शैलपुत्री म्हटलेलं आहे. या देवीच्या डाव्या हातात जर आपण देवीचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की देवीच्या डाव्या हातात त्रिशूळ आहे आणि उजव्या हातात कमळाचा फूल आहे. असं सुंदर देवीचं रूप शैलपुत्री या नावाने पहिल्या दिवशी हे रूप प्रसिद्ध आहे. देवीची पूजा कशी करायची तर आता प्रत्येक राज्य वेगळं, प्रत्येक गाव वेगळं, प्रत्येक वेश किंवा प्रत्येक वेस आपण जशी ओलांडतो तसं प्रत्येकाची पद्धती वेगळ्या आहेत. याला आजच्या दिवशी विशेष असा मुहूर्त नाहीये. अगदी सूर्य उगवल्यापासून पहाटेपासून तुम्ही सूर्य मावळेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही तुमच्या जे घट बसवतात त्याची पूजा करू शकता. त्याला असा विशेष असा मुहूर्त सांगितलेला नाहीये. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका की ह्याच मुहूर्तावर पूजा झाली पाहिजे किंवा ह्या मुहूर्तावर माझी पूजा झाली नाही तर काय करायचं, असं काही नाहीये. तुमच्या सोयीनुसार दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकता. मी म्हटलं तसं प्रत्येक गाव वेगळं आहे, राज्य वेगळं आहे, तशी पद्धत वेगळी आहे. काही जणांकडे कसं केलं जातं की मातीचा किंवा तांब्याचे घट किंवा असे तांब्या घेतले जातात, त्याच्यावर तामण ठेवून महालक्ष्मी महासरस्वती याची स्थापना करून तुमचा कुलाचाराप्रमाणे त्याची पूजा केली जाते. बाजूला रुजवण केलं जातं. रुजवण म्हणजे काय की माती असते, त्याच्यात 9 प्रकारची धान्य असतात, ती उगवतात. 9 दिवसात ते जे धान्य असेल ते छानपैकी असं उगलं म्हणजे त्याची रोपं येतात, नवीन रोप येतं आणि ते रोप देवीला वाहिलं जातं किंवा काही जण केसात सुद्धा माळतात. अशी प्रत्येकाकडे पद्धत वेगळी आहे. काही जण काय करतात की 9 दिवस उपास असतो. नवरात्रीमध्ये काही जणांचा 9 दिवस उपास असतो, काही जण फक्त अष्टमीला उपास करतात. प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण अखंड नंदादीप लावला जातो म्हणजे 9 दिवस दिवा तेवत ठेवला जातो 9 दिवस. काही जण देवीच्या बाजूला अशा झेंडूच्या किंवा गोंड्याच्या माळा सोडल्या जातात. प्रत्येक दिवशी एक अशा 9 दिवसाच्या 9 माळा सोडल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाची पद्धती वेगळी, प्रत्येक राज्य गाव वेगळं, तसं त्याप्रमाणे पद्धतीत फरक पडला जातो. तुमची पद्धत जशी असेल, तुमचा जो काही कुलाचार असेल त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता. ह्याच्यात माझं काही चुकलं का किंवा माझं हे राहून गेलं त्याच्यात काही काळजी करण्यासारखं नाहीये. काही चुकलं काही मागलं तर देवी आहे ती सगळं सांभाळून घेत असते. आता हे सगळं झालं देवीच्या पूजेबद्दल. आता अजून एक महत्वाची गोष्ट, आता काहींचा असा प्रश्न असतो की ह्या दिवसात समजा मासिक धर्म आला तर मला समजा पूजा करायला जमलं नाही तर काही हरकत नाही. समजा तुम्हाला त्या दिवशी पूजा करायला जमली नाही तर कोणाच्या दुसऱ्याच्या हातातून पूजा करून तो तुम्ही घट उचलू शकता. किंवा जर तुम्हाला 9व्या दिवशी अडचण आली किंवा तुम्हाला मधल्या दिवशी अडचण आली, कुठल्याही दिवशी समजा अडचण आली तर दुसऱ्याच्या हातातून तुम्ही ती पूजा करून तुमचे घट उठवू शकता, घट उचलू शकता. किंवा 9व्या दिवशी समजा अडचण आली तर 9व्या दिवशी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातून ती पूजा करून तुम्ही घट उचलू शकता, उठवू शकता. त्याच्यामुळे मासिक धर्म आड आला, मला ते जमलं नाही, त्याच्यामुळे त्याचं काही काळजी करत बसू नका, त्याचं काही टेन्शन घेत बसू नका. तुम्हाला जेवढं शक्य असेल, आता शास्त्रात भरपूर काही सांगितलेलं आहे पण आपल्याला प्रत्येक गोष्ट जमेलच असं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जसं जमेल, जसं शक्य होईल त्याप्रमाणे करत जा. देवी सगळं काही सांभाळून घेत असते. ऑल द बेस्ट.